कोणी कोणी म्हणता आम्ही एवढी देवाची भक्ती करतो, आम्ही एवढे देवाला जातो, तीर्थयात्रा करतो, परंतु तरी सुद्धा आम्हाला देव काय भेटत नाही. परंतु एक सांगू, आपल्या घरी देव आहेत, आपल्या घरी आपले मायबापच आपले देवत आहेत. का? माय बापे केवळ काशी, तेने न जावे तीर्थाशी, पुंडलिके काय केले परब्रह्म उभे केले. आपण आपल्या घरच्या जर मायबापाची सेवा केली तर कोणत्या तीर्थक्षेत्राला जाण्याची गरज नाही. मायबापाची सेवा केल्याने सर्व तीर्थक्षेत्राचे पुण्य आपल्या पदरी पडल्याशिवाय राहणार नाही. दरवर्षी वारकरी पंढरपूरला जातात आणि पांडुरंगाचं दर्शन घेतात, विटेवर असलेला त्या विठ्ठलाचं दर्शन घेतात. परंतु एक सांगू, त्या विटेवरचा विठ्ठलाचं दर्शन तुम्हा आम्हाला आजही का होतंय, त्याचं एकमेव कारण आहे, ते म्हणजे त्या भक्त पुंडलिकानं त्याच्या आई वडिलाची सेवा केली आणि ती आई वडिलाची सेवा पाहण्यासाठी पंढरपुरामध्ये देव उभा राहिले. आणि म्हणून आजही त्याच देवाचं तुम्हा आम्हाला दर्शन होते. तुम्हाला वाटत असेल आपल्याही घरी देव आले पाहिजे, आपल्यावरही त्या देवाचं लक्ष असलं पाहिजे, त्यासाठी तुम्हा आम्हाला सुद्धा मायबापाची सेवा करावी लागणार आहे. आणि त्या मायबापाचं खरंच एवढं प्रेम असतं ना आपल्या लेकरावर, ते शब्दामध्ये कोणी सांगू शकत नाही. आपण एखाद्याला जर अरे म्हटलो तर दुसऱ्याची लगेच कारे म्हणण्याची भाषा असती. आपण एखाद्याला वाईट बोललो तर लगेच दुसरा आपल्याला मारायला धावल्याशिवाय राहणार नाही. परंतु एक गोष्ट लक्षात असू द्या, आपल्या मायबापाला आपण कितीही हिणावलं, कितीही सतावलं, कितीही द्वेष केला, कितीही रागराग केला, तरी सुद्धा त्या मायबापाची एकच इच्छा असती, ती म्हणजे आपल्या लेकरा बाळाने सुखी राहावं. सांगू, अरे आपण ज्यावेळेस पोटामध्ये होतो ना, त्यांना माहित नव्हतं मुलगा जन्माला येणार आहे का मुलगी जन्माला येणार आहे, तरी सुद्धा त्या मायबापानं आपण पोटात असल्यापासून आपल्यावर प्रेम केलं. आपण जन्माला आलो, जन्माला आल्याच्या नंतर पेढे वाटले, जिलेबी वाटली आणि सर्व गावामध्ये गावाला सांगितलं आम्हाला मुलगा झाला, आम्हाला मुलगी झाली. ती मायबाप फार आनंदी होते. तुम्ही हळूहळू मोठे व्हायला लागलात आणि मोठे झाल्याच्या नंतर तुम्ही 6 वर्षाचा झाल्याच्या नंतर शाळेमध्ये टाकलं. अरे दुसऱ्याच्या घरी कामाला गेली आई, दुसऱ्याच्या घरी कामाला गेला बाप, रोजानी कामाला गेला आणि एक रुपया जमा करून तुमच्या शिक्षणासाठी लावला, शाळेमध्ये भरला आणि तुम्हाला लहानचं मोठं केलं. अरे स्वतः अर्धी भाकर खाऊन तुम्हाला एक भाकर देणारी ती आई आहे. पूर्ण वर्षभराची शिदोऱ्याची सोय करणारा तो बाप आहे. मायबापाची सेवा केल्याने खरंच पांडुरंग परमात्मा मिळतो. एक सांगू, या जगामध्ये, या विश्वामध्ये तुमच्यावर जर काही संकट आले आणि संकट आल्याच्या नंतर तुम्ही समाजाकडे जा, मित्राकडे जाल, नातेवाईकांकडे जाल आणि प्रत्येकाला आपल्या अडचणी सांगा, कोणीही अडचणीत काम येणार नाही. परंतु एकदा स्वतःच्या जन्मदात्या मायबापाच्या कानावर काही गोष्टी घाला, अरे सर्व रास्ते तुमचे मोकळे झाल्याशिवाय राहणार नाही. आणि खरं सांगू, या जगातला सर्वात श्रीमंत माणूस कोण असेल तर तो आपला बाप असतो. का बाप असतो? अरे लोकांच्या खिशामध्ये लाखो रुपये असावेत, परंतु ते लाख रुपये आपल्या काम येत नसतात, ते आपल्यासाठी नसतात. परंतु बापाच्या खिशात 10 रुपये असावेत, ते आपल्या काम आल्याशिवाय राहत नाही. एक वेळेस बाप उपवाशी राहील, एक वेळेचा चहा पिणार नाही, परंतु आपल्याला अभ्यासासाठी वही आणून दिल्याशिवाय राहणार नाही. एक वेळेस बाप स्वतः फाटकं बनियान घालेल, परंतु आपल्याला चांगले स्वच्छ कपडे आणून दिल्याशिवाय राहणार नाही. बापाची चप्पल तुटलेली असेल, परंतु आपल्याला घरामध्ये 4 चप्पलाचे जोड असतात, तो म्हणजे आपला बाप असतो. बापाला मन नाही, बापाला त्याचं आयुष्य नाही, जगता येत नाही सुखासमाधानाने, आनंदाने, थाटामाटामध्ये. अरे का तो इस्त्रीचे कपडे घालत नाही, का मळलेले कपडे घालतो? अरे तो इस्त्रीचे कपडे घालत नाही, मळलेले कपडे घालतो, त्याचं कारण आहे काय? माझ्या लेकरा बाळाने इस्त्रीचे कपडे घालावे म्हणून तो स्वतःच्या आयुष्याची राख रांगोळी करून घेतो. आपले मायबाप आपल्यासाठी हाडाचं काढ करतात, रक्ताचं पाणी करतात, रात्रीचा दिवस करतात, राबतात. कशासाठी? आणि त्याच्या आयुष्यामध्ये त्यानं सुखा समाधानाने जगावं, एवढीच मायबापाची इच्छा असते. परंतु आज मोठी शोकांती काय? आज मायबाप लहानचं मोठं करतात आपल्या लेकरांना,
परंतु काही कालांतराने त्याच मायबापांना धोका देऊन आपले लेकरं तोंड काळ करतात. ही मोठी शोकांतिका आहे.